अरे बाळा, आज रामनवमी आहे ना, तर रामनवमीसाठी रामांचा आवडता प्रसाद बनवलाय. याला पानक्कम म्हणतात. साऊथमध्ये रामाला आवडता प्रसाद म्हणून पानक्कम बनवला जातो. शिवाय उन्हाळ्यामध्ये बनवल्यामुळं आणि यामध्ये गूळ वापरल्यामुळं पोटासाठी अतिशय थंडावा देणारा हा पदार्थ आहे. पानक्कम करताना सुरुवातीला आपण बाऊलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा कप गूळ पावडर घातलेली आहे. इथं तुम्ही गूळसुद्धा चिरून घेऊ शकता आणि छान मिक्स करून गूळ वितळायला ठेवायचा आहे साईडला. एक पावडर आपण तयार करतोय, त्यासाठी 4 काळी मिरी आणि 4 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्याची पावडर करून घेणार आहोत. गुळाच्या पाण्यामध्ये हे मिश्रण आपण मिक्स करणार आहोत. आता हे गुळाचं पाणी आपण चाळून घेणार आहोत. यासाठी स्ट्रेनरनं हे चाळून घ्यायचं, म्हणजे गुळाचे खडे राहिले असतील ते गाळून निघतात. आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत. मी तर अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि यामध्ये आपण केशराच्या काड्या घालणार आहोत. एकदम छान सुगंध आणि चव येते केशराच्या काड्यामुळे. आणि हा आपण प्रसाद बनवतो, यासाठी आपण 4-5 तुळशीची पानं यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये आपण खाण्याचा कापूर असतो तो अगदी थोडासा घालणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. तयार आहे आपला श्रीरामांचा प्रसाद पानक्कम. नक्कीच तुमच्या देवाला हा प्रसाद आवडेल.